मी आवाज देत नव्हतो. तू मला काही म्हणालस का? म्हणजे तुम्ही ऐकला नाही? नाही. म्हणजे एकदा तुम्ही बहिऱ्या नाही आहात आणि मुद्दाम करून तुम्ही ऐकत नाही आहात, याचा अर्थ तुम्ही गेल्या कामात. म्हणजे तुम्ही गेल्या कामातून मालकीन बाई मला काही म्हणायचं नाहीये. मला तुमची काळजी वाटत आहे माझी. कारण तुम्हाला बोलून ऐकायला येत नाही आणि सांगूनही समजत नाहीये. म्हणजे तुमची एक केस कामाबाहेरून गेली आहे. कामाबाहेरून म्हणजे काय म्हणायचं काय नेमकं ते सांग तुला. मला म्हणायचं आहे की तुम्हाला रोग झालेला आहे. मला वाटते तो नक्की जंतू तुम्हाला चावलेला आहे. मला जंतू? अरे जंतू सोड. अरे बघ ना, मी त्याला भेटायला बोलवलं होतं पण अजून त्याचा यायचा पत्ता नाहीये. त्याचा यायचा पत्ता नाहीये? तोच आहे जंतू. तोच आहे जंतू आणि त्याने तुम्हाला हैराण केलेलं आहे. म्हणजे तो भेटायला येणार आहे. दादू खरं सांगायचं म्हणजे ना, तो पप्पांना भेटायला येणार होता. पप्पाला भेटायला येणार आहे की तुम्हाला भेटायला येणार आहे? गेली रे बाबा, कामातून केस गेली. मी काय समजत नाही. पालखीन बाई एक काम करा, तुम्ही बरोबर करा, तुम्ही आराम करा. तुम्ही आराम करा कारण तुम्ही आता चालून चालून तुमचे पाय थकले. दादू पाय माझे आहे ते थकतील नाही तर काहीतरी होईल. त्याला मी माझं बघून घेईन. तू जाऊन आपल्या आतल्या कामा बघ. माझं डोकं खाऊ नकोस. माझा दिमाग खराब झालेला आधीच. आपल्या आतल्या कामा बघ. मूर्ख कुठला गेली रे बाबा. एवढा वेळ झाला तरी यायची वाट बघते पण अजून त्याचा यायचा पत्ता नाहीये. येऊ दे, त्याला चांगलाच धडा शिकवते. मी तुझा समीर नाही, मी परागणार तुझ्या कॉलेजचा मित्र आहे आणि तुझ्या वडिलांच्या बिझनेस पार्टनरचा मुलगा आहे. अगं काय म्हणून विचारू नकोस, तुला भेटायला आलो मी. पण मला तुला भेटण्याची इच्छा नाहीये ना. मला तुला भेटायची इच्छा आहे ना, कारण तू काळजातून प्रेम करतोय मी तुझ्यावर. तू जरी माझ्यावर काळजावर प्रेम करत असशील पण मी तुझ्यावर प्रेम करत नाहीये. कारण माझं प्रेम फक्त समीर यू बेटर अंडरस्टँड. हे साधना आहे बघ तोच. अगं तो तुझी कबड्डीचा समीर तुझं त्याच्यावर प्रेम आहे. हे साधना आहे बघ तो तुझ्या लायकीचा नाहीये. अगं तो तुझ्या पासांगाला तरी बोलणार आहे का? माझ्याशी लग्न केल्यानंतर ऑलरेडी तो श्रीमंत होणारच आहे. मग कुठे जाणार आहे त्याच्यात आणि माझ्यात फरक? बोल ना. ठीक आहे, मी बघतो तुला त्याच्या बरोबर कसं लग्न करतेस ते. अरे बघ साधना, तू मला आवडलेली आहेस आणि मला आवडलेल्या वस्तू मी कसंही करून मिळवतोच माझ्या श्रीमंतीच्या जोरावर किंवा माझ्या बाहुबलावर. तू नुसती नजर तर वळून बघ, डोळे फोडून हातात ठेवेल तुझ्या. साधना म्हणतात मला साधना. इसका जवाब पत्थर से भी मिलेगा. अच्छा, साला बरीच हिंदी इंग्रजी मराठी बोलतेस. मला चॅलेंज करतेस या परागला चॅलेंज करतेस. एक लक्षात ठेव, या साधनाला जे आवडतं पटतं तेच मी करते. मला माझ्या समीर पासून कोणीही दूर करू शकत नाही. तू सुद्धा नाही. साधना, आय एम सॉरी, मी चुकलो. अगं आय एम सॉरी, मला माफ कर. अगं मी विसरून गेलो होतो. मी तोंडाने किती वल्गना केलंस ना तरी शेवटी एक आपला स्त्री आहे स्त्री. आणि तुला सांगू देतो, परिणामाची बात शिकवू नको. तुला खुश करून टाकायलाही वेळ लागणार नाही. काय करशील तू? फक्त तुझ्यात किती दम आहे. काय करशील तू माझ्या? आज फक्त तुझ्यात किती दम आहे.
चांगलीच तडतो. अच्छा अगं तू सारा बाजूला पेवला पहिलं. अरे तू जडतोयस माझ्यावर. मी तुझ्या ते भिकाऱ्या तुझ्या जवळ जळायला असं काय कोण सांभाळून काय करशील तू. अरे एक लक्षात ठेव, मी तुझ्याशी कसं बोलायचं मी कसं वागायचं हे तुम्हाला सांगू नकोस. साला ब्लाइंड साला बीच. अच्छा साली बरीच काय झाली नुसतं तुला याराला भेटायला. पण एक लक्षात ठेव साधा, एक लक्षात ठेव, या साल्या गावंडराच्या प्रेमासाठी तू माझ्याशिवाय बदकरता सोडणार नाही. तुम्हा